दसरा मेळाव्यात राजन तेलींनी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि अवघ्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये एक नवं वादळ उठलं। जिल्हा बँकेतल्या कर्जवाटप घोटाळ्याच्या मागे मंत्री नितेश राणे असल्याचा आरोप राजन तेलींनी केला। या आरोपामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। रॉकस्टार ही कंपनी तिथं मनी देवी डायरेक्टर आहे। हे बावलं नितेश राणेचं आहे। नितेश राणे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बॅग चालली आहे। याचे सगळ्याचे मागे ते आहेत। माजी आमदार राजन तेली यांचा शिवसेनेमध्ये आज सन्मानानं पक्षप्रवेश होतो आहे। ठाकरेंच्या पक्षाचे नेते राजन तेलींनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेची कास धरली। शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी राजन तेली आणि कुडाळ मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर झळकला। पण अवघ्या 4 दिवसापूर्वी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलेल्या राजन तेलींनी महायुतीतले भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडून दिली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारण ज्या बँकेभोवती फिरतं त्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्जवाटपावर सवाल उपस्थित केलाय। रॉकस्टार ही कंपनी तिथं मनी देवी डायरेक्टर आहे। हे बावलं नितेश राणेचं आहे। नितेश राणे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बॅग चालली आहे। याचे सगळ्याचे मागे ते आहेत। आणि मग तेरा कर्ज देताना त्या रॉकस्टारला डायरेक्टरच परत राजीनामा दिला। एकदा 6.5 कोटी दिले, दुसऱ्या वेळी 10 कोटी रुपये दिले, तिसरं त्यांच्याकडे असलेला पीए राहुल पै हातकडे 20,000 रुपये वर मानधनावर आहे, त्याला 7.5 कोटी रुपये दिले। जिल्हा बँकेतील कर्ज वाटप प्रकरणी राजन तेलींनी मंत्री नितेश राणेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना चौकशीची मागणी केली। कारण एकीकडे राजन तेली शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत तर दुसरीकडे त्यांनी महायुतीतल्या भाजप मंत्र्यांवर आरोप केले। त्यामुळे जिल्ह्यातल्या कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा रंगली आहे। अशा प्रकारचे जे भूमाफी आहेत हे आज या पालकमंत्री नितेश राणेंचे बोर्ड लावतात सगळ्या ठिकाणी। या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय मिळायला पाहिजे। आणि म्हणून माझी या माध्यमातून या आठवड्याभरात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटून त्यांच्या कानावर ही सगळी बँक टिकण्यासाठी आणि जे काही तिथे अडचणी निर्माण झाले, जे काही घोटाळे निर्माण झाले ते त्यांच्या समोर या ठिकाणी ठेवणार आणि दाद मागणार। महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या भाजपच्या मंत्र्यांवर राजन तेलींनी हे आरोप केल्यानं महायुतीत कोकणात चाललंय काय असा सवाल उपस्थित केला जातोय। आता राजन तेलींचे हे आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांना मान्य आहेत का असा प्रश्न विचारला जातोय। राजन तेलींच्या या आरोपांवरून राजकारण पेटलंय। राजन तेलींचं पत्र मी वाचलं। राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहे। सहकारी बँकांवर तुमचा राग आहे ना, की काँग्रेसवाल्यांनी लुटलं, राष्ट्रवादीवाल्यांनी लुटली बँका किंवा अन्य कोणी लुटलं। या बँका कोण लुटताय? कोकणातल्या बँका, सहकारी बँका अनेक वर्ष राणांच्याच ताब्यात आहेत। कोण लुटतंय त्या? हा गैरव्यवहार कोण करताय? हे काय सीएमला दिसत नाही काय? राजन तेली हे माझे आमदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यांनी अधिकृतपणे हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। त्यांच्या आरोपाशी मी स्वतः सहमत नाही। त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये कुठे त्रुटी आढळल्या असतील तर जिल्हा बँकेचं नाव बदनाम होतं का? शेवटी बँक ही एक इन्स्टिट्यूट असते आणि त्याच्यामुळे लोकांच्या विश्वासावर बँका चालत असतात। आणि महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट जिल्हा बँकेमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश आहे। त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे जर आपण जनरल आरोप करायला गेलो तर त्याच्यामुळे बँकेचं नाव बदनाम होतं। त्याचं थोडंसं भान ठेवण्याची गरज आहे। राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचं सांगितलं। या घडामोडी घडत असताना भाजपचे खासदार नारायण राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली हे विशेष। एकूणच राजन तेलींच्या या आरोपांमुळे कोकणात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।